नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय. संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातून आणि परदेशातून तुम्ही जे मला आशीर्वाद, प्रेम आणि सपोर्ट दिला त्याच्यासाठी मी नेहमीच ऋणी राहील. लवकरच येते तुमच्या समोर. आता विषय संपला नाही, विषय सुरू झाला. आता विषय संपला नाही, विषय सुरू झाला. आता विषय संपला नाही, विषय सुरू झाला. जय भीम, जय शिवराय. बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझन मधून दिव्या शिंदेला बाहेर पडावं लागलं होतं. कारण की दिव्या शिंदेनं थेट तलवार चालवण्याची भाषा बिग बॉसच्या घरामध्ये केली होती. म्हणून बिग बॉसनं थेट दिव्या शिंदेला बिग बॉसच्या घराच्या बाहेरचा रस्ता दाखवला होता. तिला थेट बिग बॉस मधून काढून टाकण्यात आलं होतं. तसं पाहायला गेलं तर दिव्या शिंदे ही एक चांगली कलाकार होती. बिग बॉसच्या घरामधले एक स्ट्रॉंग सदस्य होती. जर ती कायम त्या ठिकाणी राहिली असती तर फायनल ट्रॉफीपर्यंत दिव्या शिंदे ही पोहोचली असती. कारण की ती तिच्या आक्रमक स्वभावामुळं आणि तिच्या मांडणाऱ्या मुद्द्यांमुळं ती नेहमीच बिग बॉसच्या घरामध्ये चर्चेचा विषय असायची आणि ती तिची मतं अगदी ठाम पद्धतीनं बिग बॉसच्या घरामध्ये मांडायची. पण मात्र बोलता बोलता दिव्या शिंदेनं तलवार चालवण्याची भाषा केली आणि ही भाषा केल्यामुळं दिव्या मोठ्या प्रमाणात अडचणीत आली. मग अडचणीत आल्यानंतर बिग बॉसला सुद्धा वाटत नव्हतं की दिव्यानं घराबाहेर जावं. बिग बॉसला सुद्धा वाटत होतं की दिव्यानं घरामध्येच राहावं. म्हणून तिला त्या ठिकाणी स्ट्रॉंग रूममध्ये बोलून दिव्या शिंदेला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. राकेशला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की तिला समजून सांग म्हणून. पण मात्र या सगळ्या गोष्टींचा दिव्या शिंदेवर कुठलाही परिणाम झाला नाही आणि ती तिच्या मतावर ठामच राहिली. कारण की तिनं थेट धमकी दिली होती. मग अशा पद्धतीची धमकी दिल्यामुळं दिव्याला बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागलं. मग बाहेर गेल्यानंतर कुठल्याही टीव्ही चॅनल समोर बोलायचं नाही, बिग बॉसचे काही मुद्दे बाहेर मांडायचे नाही, असं त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट साईन केलेलं असतं. म्हणून दिव्या शिंदे कुठल्याही मीडियासमोर आलेली नाही. पण मात्र सोशल मीडियावर दिव्या शिंदेनं तिच्या अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्यामध्ये ती थेट म्हणतीये की आता विषय संपला नाही, आता विषय सुरू झाला आहे. म्हणजे दिव्या शिंदे नेमकं काय करणार आहे? बिग बॉस मराठीचा हा एक खेळ आहे. तो खेळ फक्त घरामध्येच ठेवला पाहिजे. घराबाहेर आलं की सगळं काही विसरलं पाहिजे. आणि बिग बॉस हे एक त्या ठिकाणी रियालिटी शो असल्यामुळं त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीनं वागतो, कशा पद्धतीनं राहतो ही संपूर्ण राज्यातली जनता बघत असल्यामुळं त्या ठिकाणी योग्य ती काळजी घेतली पाहिजे असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. पण मात्र ज्या पद्धतीनं दिव्या शिंदेवर कारवाई झालेली आहे, कारण की ते तिचे शब्द योग्य नाहीत असं अनेकांचं म्हणणं आहे. पण मात्र दिव्या शिंदेंना अशी भूमिका नेमकी का घेतली, ती तिच्या मतावर नेमकी ठाम का राहिली, जे तिचं बोलणं चुकीचंच होतं तिनं त्याला चुकीचं का म्हणली नाही, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.